नमस्कार. तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असन. आमची बँक मॅनेजर सोबत भैसबाजी झाली. 10 दिवसाच्या अगोदर तक्रार दिली होती शासनाचा जी.आर असताना, आणि शासन निर्णय असा म्हणते का बा कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्जाच्या वसुलीचा तगादा बँकेने लावू नये. त्या जी.आरले सुद्धा ऐकून नव्हते राहिले बँकेचे लोक. एलडीएम नव्हते ऐकून राहिले, बँक मॅनेजर नव्हतं ऐकून राहिलं. आम्ही कलेक्टर ऑफिसले तक्रार दिल्या, एलडीएमले दिल्या, बँक मॅनेजरले सांगितलं का आमचे सीसीआयचे कापसाचे पैसे आहे, ठीक आहे, आमचं थकीत जरी कर्ज असेल पण आता कर्जमाफीमध्ये आम्हाला त्याचा फायदा बी होणार नाही, तुम्ही याच्यातून पैसे वसूल करा. आणि नवीन आता रब्बीच्या पिकासाठी आम्ही पैसे, ठीक आहे, कुठून आणायचे? तर म्हणून शेवटी तो शेतकरी त्रासून गेला. आता माझ्याकडे आलाय, आम्ही बँकेत गेलो पहिले, ठीक आहे. मग त्याच्यानंतर 10 दिवसानं गेलो तर कोणताही ऍक्शन मॅनेजरनं घेतली नव्हती. पण ठीक आहे, आता ठीक आहे, जे रामदासजी झाडे आहे रेके येथील रहिवासी, त्यांचं हे सीसीआयचा प्रश्न होता आणि अजून इतर शेतकरी होते. तर आता आम्ही त्यांना 18 तारीख दिली होती. तर बँकेचे आम्ही, ठीक आहे, आभार मानतो का त्यांनी आमचे पैसे दिले, ठीक आहे. आणि तमाशा केला तेव्हाच दिले, ठीक आहे. तमाशा केल्यावर बी आम्ही बँकेचे आभार मानून राहिलो का तुम्ही आमचे पैसे दिले, ठीक आहे. हे रामदासजी झाडे जे रेकेचे रहिवासी आहे त्यांचे चिरंजीव आहे, ठीक आहे. आणि ते सुद्धा 2 शब्द बोलतील. नमस्कार, मी रामदास झाडे यांचा चिरंजीव आहे. गेल्या 10 दिवसापासून बँकेच्या समोर चक्रा मारत होतो आणि कराड सरांना दररोज फोन लावून त्रास देत होतो. त्यांचे क्लासेस वगैरे असल्यामुळे ते पण थोडा म्हणजे टायमातला टाइम करून आम्हाला देत होते. पण कराड सरांचे पैसे मिळाल्याबद्दल मनापासून आभारी, कारण त्यांनी सतत पाठपुरावा करून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं. तसेच राजूभाऊ झाडे आमच्या गावचे उपसरपंच आहे, पण ते आपले भाऊ आहे. तर त्यांचे पण मनापासून आभार का ते पण सतत आपले कामधंदे सोडून मला सोबत घेऊन जात होते. आभारी आहे सर, तुमचा पण आभारी आहे आणि राजूभाऊचा पण आभारी आहे. आभार काही नाही, ठीक आहे. लोकांच्या समस्या सोडवणं आपलं काम आहे. त्या दिवशी राजूभाऊ आम्ही तिथं आंदोलनाला बसलो. राजूभाऊ याचे, ठीक आहे, आपल्या रामदासजी झाडे स्वतः शेतकरी, वय जास्त असून सुद्धा त्या थंड्या स्टाईलवर बसले. तिथले गावातले जवळपास 10-15 शेतकरी होते ज्याच्या समस्या त्या ते आले होते, ठीक आहे. असा अनेक शेतकऱ्याचा मुद्दा होता जो आता निकाली लागला, ठीक आहे. आणि इथल्या मॅनेजरनं, ठीक आहे, आणि एलडीएम लोकांनी आमच्या, ठीक आहे, म्हणजे तीव्र आंदोलनाला प्रतिसाद दिला असंच म्हणता येईल. आम्ही अग्रेसिव्ह झालो तेव्हा. आम्ही प्रेमानं तुम्ही दिले असते तुमच्या बँकेची बदनामी झाली नसती आणि तुमची नसती झाली. तर कमीत कमी असा लोकांना त्रास नाहक देऊ नये बँकेच्या मॅनेजरने, मी एवढी विनंती करतो. आणि ज्या ज्या शेतकऱ्याचे असे मुद्दे असेल तिथल्या मॅनेजरनी, ठीक आहे, शासनानं कर्जमाफीची घोषणा केली आहे, तर तुम्ही सुद्धा त्यांना कर्जाची वसुली करण्यासाठी तगादा लावू नये. शासनाचा जी.आर आहे 9 ऑक्टोबर 2025चा, ठीक आहे. त्या आदेशानुसार त्याचं पालन करून तुम्ही त्यांचे पैसे, नुकसान भरपाईचे आले असो, नाफेडचे आले असो, सीसीआयचे कापसाचे पैसे आले असो, किंवा अजून कोणते स्कॉलरशिपचे पैसे आले असो, ते शेतकऱ्यांना द्यावे. त्यांचे, ठीक आहे, ज्याचं शेतीवरच निर्भर आहे सगळं, ते सगळे लोक नाही करू शकत एवढे ऍडजस्टमेंट. महागाई वाढून गेली आहे आणि शेतीत पहिलेच यावर्षी अति पावसामुळे नुकसान झालं आहे. तर अशी मी विनंती करीन सगळ्या बँकेच्या मॅनेजरना की तुम्ही शेतकऱ्याकडे कर्जाचा तगादा लावू नये आणि शासन निर्णयाचा, ठीक आहे, पुरेपूर अवलंब करून त्यांना त्यांचे पैसे द्यावे, ठीक आहे. आमचा प्रश्न निकाली लावल्याबद्दल, ठीक आहे, सगळ्या, ठीक आहे, प्रशासकीय व्यवस्थेचे, एलडीएमचे आणि बँक मॅनेजरचे मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू.